गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खालचे पातळीवर बोलले, खालचे पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कसं थांबवायचं, या तर तिचे चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून, वाटते भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील, भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही, भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते. आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला. मी सगळ्यांना एवढंच म्हणते, माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तर मी फक्त तेवढीच विनंती कर सकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका, कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटते की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडते. त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा. मला वाटते माझी जबाबदारी आणि कमळाची ही माझे अमरावतीकरांनी घेतलेली आहे, तर कोणी कोणाला संपवेन हे तर वेळच ठरवेन, पण माझी अमरावतीकरांनी 2019 मध्येही आपली सुनीचे मागे पाठीशी ते उभे राहिले आणि आत्तासुद्धा 2024 मध्ये उभे राहतील आणि या मतदारसंघातून परत एकदा पहिल्यांदा कमल अमरावती में खिलेगा, इसकी जवाबदारी मेरी अमरावती कर ही लेंगे. खरं जे होता दूध का दूध और पानी का पानी या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे, कारण 13पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, ऐकत आमचे लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये हे लोक टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं.